नमस्कार. जोडीदार रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज बनवूया राजमा. राजमा चावल एवढे भारी लागतात ना, खूप छान लागतात गरम-गरम तर. चला मग आपण त्याची सुरुवात करूया. चला मग आपण राजमा बनवायला सुरुवात करूया आणि राजमा चावल एवढा भारी लागतं ना, खूप छान. तर मी तुम्हाला दाखवते बनवून. तर मी इथं पॅन ठेवलाय. तर आपल्याला राजमासाठी मसाला तयार करायचा आहे. तर इथे मी थोडंसं तेल टाकून घेणार. तर मी इथे एक विलायची आणि 2 लवंगा टाकून घेते. तर आपला टाकून घ्यायचा आहे अर्धा चम्मच जिरा आणि 2 मीडियम साईजचे कांदे आहेत. ते कांदे मी टाकून घेते. तर आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तर आपल्याला कांद्याला छान कलर आणायचा आहे. तर मी इथं आता टाकून घेणार आलं. तर 2 इंच आलं आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आहेत. ते पण आपल्याला टाकून घ्यायचं. आणि इथं मी एक टोमॅटो घेतलेला आहे मोठ्या साईजचा. हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. राजमा बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही असे मसाले लागत नाही. खूप कमी मसाल्यामध्ये होऊन जातं. तर आपल्याला राजमा बनवण्यासाठी मी इथं वल्ला राजमा घेतलेला आहे. शेंगा सोलून घेतल्या. तर 1 बाउल राजमा आहे. तर हे आपल्याला हे लाल तिखट आहे. हे कलरवाला मिरची पावडर ते मोठा एक चम्मच घेतलेला आहे मी. 1 चम्मच धनिया पावडर आहे. किचन किंग मसाला 1 चम्मच. पाव चम्मच हळद आहे. चवीपुरतं मीठ आणि कस्तुरी मेथी, गरम मसाला आणि वरतून आपल्याला लागणारी कोथिंबीर. तर मी इथं कुकर ठेवलेला आहे. आपल्याला कुकरमध्ये बनवायचं आहे. डायरेक्टच बनवायचा आहे. मी काही उकडून घेतलेला नाहीये राजमा. तर मी याच्यात टाकून घेणार तेल. तर मी 4 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. तर आपल्याला टाकायचा आहे तेजपत्ता तेलामध्ये. हां. तर मी टाकून घेणार लाल तिखट. 1 चम्मच आहे मोठावाला आणि कलरवाला धनिया पावडर, किचन किंग मसाला, हळद. हे मिक्स करून घ्यायचं. तर मी याच्यात टाकून घेणार राजमा. तर छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचं याला. तर मी टाकून घेणार इथं पिसलेला आपलं ते मसाले कांदा टोमॅटो. तर आपल्याला छान मसाले याच्यामध्ये शिजू द्यायचे आहेत थोडा वेळ आणि आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटलं ना तर मग आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर आपल्या मसाल्याला खूप छान तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. तर मी 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवते. असंच आपल्याला ठेवायचं आहे. तर चला मग आपण 5 मिनिटानंतर बघू आपला मसाला कसा झालाय ते. तर आपला मसाल्यानं खूप छान तेल सोड. तर आपल्याला थोडा वेळ असाच मसाला शिजवून घ्यायचा आहे. नंतर गरम पाणी टाकायचं याच्यामध्ये. तर मी आता टाकून घेणार गरम मसाला आणि कस्तुरी मेथी आणि चवीपुरतं मीठ. तर आपला मसाला खूप छान शिजलेला आहे. तर आपल्याला टाकायचं आहे गरम पाणी. तर मी टाकणार आता गरम पाणी. तर 1.5 गिलास आहे गरम पाणी आणि आपल्याला कुकरचं आता झाकण लावून घ्यायचं आहे. कोथिंबीर थोडीशी वरतून. तर आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. याच्या आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर चला मग नंतर भेटू. तर आपल्या 5-6 शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आपण आता गॅस बंद करून घेऊ आणि 5 मिनिटासाठी ठेवू थंड व्हायला. तर आपण याची भाप गेली ना तर नंतर आपण याचं झाकण खोलू. तर आपण चला मग आपली कुकरची हवा पूर्णपणे कमी झालेली आहे. आपण आता काढू. बघू शकतात
राजमाला आपल्या खूप छान तरी आलेली आहे, मस्त शिजलाय, छान राजमा शिजलाय, खूप छान शिजलेला आहे. तर आपल्याला वरतून थोडीशी अजून परत कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता गॅस पूर्णपणे बंद करायचा. तर इकडे मी साईडला राईस पण बनवलेला आहे. तर आपला राईस पण खूप छान झालेला आहे, बासमती तांदळाचा आहे. तर मी तुम्हाला काढून दाखवते. तर गरम गरम राजमा आणि चावल खूप छान झालेले आहे. तर अशा प्रकारे आपला राजमा तयार आहे. तर मला कमेंटमध्ये सांगा तर राजमा कसा झालाय, आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.